वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुख झाले वो साधणी रूप पाहता लोकये सुख झाले वो साधणी सुख झाले वो साधणी सुख झाले वो साधणी बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा Ah
कृपा करी ग कायला राखेल कायला राखेल कायला राखेल कायला राखेल कायला राखेल कायला राखेल तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे सा कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे सा कोण भेटे देव कृपा करी ग मज देव कृपा करी
लाज राखील. अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग. देव कृपा करील मज, काय लाज राखील. तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. देव कृपा करील मज, काय लाज राखील. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तं निष्परिपंचलं परिग्रहं, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरेवा मनाय नमोस्तुते. नसे आप पराईसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या पुसावेसे हेची वाटे. जैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावाराम बाबा महाराज, सद्गुरु वासुदेव बाबा महाराज आदी करून सगळीच संत महात्मा मंडळी माझ्या समोर उपस्थित, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वर्ग उपस्थित, मातृभगिनी वर्ग, श्रोता वर्ग, गुणीजन गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठल अत्यंत सोपा, सरळ, जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा आणि सगळ्यांच्या पाठांतरातला नसलेला हा अभंग आहे. नवीन नवीन असलेला हा अभंग आहे. बऱ्याचशा वेळेला तसा अभंगाचं पहिलं दुसरं चरण मला वाटतं सगळ्यांच्या ओळखीचं असेल, तिसरं चौथं चरण मात्र अपरिचित आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची आपली भेट व्हावी किंवा भगवान परमात्म्याचं आपलं दर्शन व्हावं, भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी, याच्याकरिता त्या भगवंतापर्यंत पोचविणारा आपल्याला कुणी भेटेल का, या एका उत्कंठेने फिरत असताना पाहायला मिळतात. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये देवाच्या कृपेविषयीची शंका आहे आणि ती शंका घेऊन तुकाराम महाराज बाहेर पडले की बाबा देव माझ्यावर कृपा करील का, देव माझी लाज राखेल का, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर भेटावीत या एका अपेक्षेने तुकाराम महाराज अभंगातून बाहेर पडलेले दिसतात. विठ्ठल आपल्या ह्या शिरडोन गावामध्ये सालाबादप्रमाणे हे 9 वर्ष संपन्न होत असलेला सत्यनारायणाच्या महापूजेचा एक दिवसीय उत्सव आणि उत्सवाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य बालकाकडे सोपवली आहे. तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. दरवर्षी हा एक दिवसीय उत्सव आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न करत आहात. 9 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. यावर्षीही आपण त्याच आनंदाने हा उत्सव संपन्न करण्याकरिता नियोजन केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ घातल्या आणि त्याच्या माध्यमातून हा उत्सव जो मागे 5 तारखेला होणार होता तो पुढे ढकलून आपण आजच्या दिवशी नियोजित केला. परंतु तरीही काहीसं एक अडचण या उत्सवाला आली. पण मग पुन्हा गावकऱ्यांनी विचार केला की बाबा आपण हा उत्सव एकदाचा संपन्न करून घेऊ. शेवटी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, तिथं कोणाचंच चालत नाही आणि आजच्या दिवशीच ही पूजा झाली पाहिजे हे पण देवाजीच्याच मनात आलेलं आहे, त्याच्यामुळे तेथेही कोणाचे चालेना. आणि या सगळ्या प्रसंगाला अनुसरून हा एक दिवसीय उत्सव संपन्न होतोय. तर निमित्ताने असलेली ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल.
महात्म्याच्या कृपेची अपेक्षा आहे आणि याच्याकरिता भगवंत आपल्यावर कृपा करेल का हे विचारण्याकरिता तुकाराम महाराज बाहेर निघालेत आणि सगळ्यांना तुकाराम महाराज विचारायला लागले. या अभंगाचे पहिली 2 चरण ही सगळी तुकाराम महाराजांची भूमिका स्पष्ट करून देतात. तुकाराम महाराजांना थोडी शंका आहे की देव आपल्यावर कृपा करील किंवा नाही करील, किंवा देव जर आपल्यावर कृपा करणार असेल तर देव कधी कृपा करील अशी तुकाराम महाराजांना शंका आहे. देव माझी लाज राखील का अशी तुकाराम महाराजांना शंका आहे. आणि त्या शंकेपोटी तुकाराम महाराज बाहेर पडले विचारण्याकरिता की बाबा करेल का देव माझ्यावर कृपा. तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला शंका आहे की देव आपल्यावर कृपा करेल की नाही करेल. आपण काय करायचं मला सांगा. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला देव कृपा करेल का बरं आपल्यावर. जो महात्मा त्या संपूर्ण दिवसभर रात्रभर त्याचा दुसरा छंदच नाही, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे ही ज्यांची दैनंदिन अवस्था आहे, सदैव ज्यांचा रामकृष्ण हरीचा जप सुरू आहे, सदैव ज्यांचं भजन सुरू आहे, सदैव जे भक्ती मार्गामध्ये आहेत, असे असणारे तुकाराम महाराज त्यांना थोडीशी शंका आहे की बाबा देव आपल्यावर कृपा करील की नाही. आणि ते तुकाराम महाराज शंकेपोटी बाहेर पडतात की आपल्यावर देव कृपा करेल की नाही कुणास ठाऊक बाबा. तुकाराम महाराजांना शंका आहे. आणि तुकाराम महाराजांची त्या शंकेपोटी झालेली जी अवस्था आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जी उत्कंठा आहे, ती उत्कंठा तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून बोलून दाखवतात. तुकाराम महाराजांची झालेली ती तळमळ कुठल्या दर्जाची असेल हे तुकाराम महाराजांचे या अभंगातले शब्द आपल्याला दाखवून देतात. तुकाराम महाराजांनी काळ वेळेचं भान न ठेवता, कशाचंच भान न ठेवता तुकाराम महाराज बाहेर पडलेत हे आपल्याला दिसून येतं. पुसावेसे हेचे वाटी जो जो भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, जे भेटेल त्याला तुकाराम महाराज विचारायला लागले. याच्या माध्यमातून तुकाराम महाराजांची तळमळ दिसून येते. आणि तुकाराम महाराजांचे जे शब्द आहेत त्या शब्दाला अनुसरून आपल्याला असा अंदाज बांधता येतो की तुकाराम महाराजांची तळमळ फार उच्च दर्जाची असली पाहिजे. कारण आपले शब्द आपल्याला जाणवून देतात की नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काय बोलतात, झाड जाणी जे फुली, माणस जाणी जे बोली, का कर्म जाणी जे केले पूर्वजन्माचे, असं ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहे. झाडाची ओळख व्हायची असेल तर कशाने ओळख होते मला सांगा. बोला बरं थोडस. फुलाने होते की नाही. झाडाच्या फुलावरून आपण अंदाज बांधतो की ते फुल पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतं हे झाड कसलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे फुल पाहिल्यानंतर झाडाचा अंदाज येतो. फुलानंतर ज्याप्रमाणे झाडाचा अंदाज येतो त्याप्रमाणे बोली भाषेने म्हणे त्या माणसाचा अंदाज घेता येतो. आपण कसे बोलतो याच्यावरून हा माणूस कसा आहे याचा अंदाज बांधता येतो. माणस जाणी जे बोले, ज्याप्रमाणे झाड जाणी जे फुले त्याप्रमाणे माणस जाणी जे बोले. माणसाचा स्वभाव कसा आहे कशावरून कळतं बोला, कशावरून कळतं. आता तुमचा स्वभाव कसा आहे हे मला कशावरून कळेल. तुम्ही बोलले तर कळेल की नाही. बोला थोडस. बोलण्यावरून कळतं माणूस कसा आहे, माणसाचा स्वभाव कसा आहे हे बोलण्यावरून कळतं. आणि पुढे ज्ञानेश्वर महाराज गोड बोलतात, कर्म जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आता तो कशा प्रकारचं कर्म करत आहे याच्यावरून आम्ही अंदाज कसला बांधतो बोला. आता त्याच्या वाट्याला जे काही येत आहे त्याच्यावरून आम्ही अंदाज बांधतो की बाबा पूर्वजन्मामध्ये हे कर्म केलेले असतील ना, म्हणून आता हे भोग आहे. कर्मावरून आपण पूर्वजन्मीचा अंदाज बांधतो, बोलण्यावरून आपण माणसाचा अंदाज बांधतो आणि फुलावरून झाडाचा अंदाज बांधतो. एखाद्या माणसाचा आत्ताचे जे काही कर्म असतील त्या कर्मावरून आपण अंदाज बांधून घेतो की बाबा हा पूर्वजन्मीमध्ये कोण असला पाहिजे. मी अनेक वेळेला उदाहरण देतो. एखादा माणूस जर फारच झोपत असेल तर त्याला बाकीचे लोक बोलतात की नाही, अरे काय दिवस रात्र झोपतो, मागच्या जन्मात काय कुंभकर्ण होता काय, असं बोलतो की नाही आपण. आता मागच्या जन्मीच्या कुंभकर्णाचा अंदाज कशावरून लावला मला सांगा. कशावरून लावला. त्याच्या झोपेवरून आम्ही अंदाज लावला की मागच्या जन्मात कोण असेल बाबा, हा कुंभकर्ण असला पाहिजे. एखादा माणूस जर कीर्तनामध्ये भरपूर गर्दी आहे आणि सगळ्यांना तुडवत पुढे येऊन बसला तर मग मागची माणसं बोलतात की नाही सगळ्यांना लाता मारून पुढे गेलाय, मागच्या जन्मात काय नाही हो. आता कसं बोलावं, मागच्या जन्मात काय गाढव होता का म्हणतात. का बरं आम्ही असं बोललो. अरे लाता मारणं हा गाढवाचा स्वभाव आहे आणि तोच स्वभाव तुमच्यात जर दिसत असेल तर तुमच्या या कर्मावरून आम्ही असा अंदाज बांधतो की मागच्या जन्मात तुम्ही कोण असाल बाबा, गाढव असले पाहिजे असा अंदाज बांधतो की नाही. नुसताच बडबड करत असेल बिनकामाची भणभण करत असेल तर मग म्हणतो की नाही, अरे काय नुसताच बुकबुक करतो, मागच्या जन्मात काय तू. किती सवय आपल्याला या शब्दांची.
पटकन आपल्या मुखातून ते शब्द येतात. अरे मागच्या जन्माचा असलेला कुत्रा, मागच्या जन्माचा असलेला गाढव, मागच्या जन्माचा असलेला कुंभकर्ण, कशावरून अंदाज बांधले बोला. त्याच्या आत्ताचे जे कर्म आहेत त्याच्यावरून पूर्वजन्मीचा अंदाज बांधला. आत्ताचे कर्म पूर्वजन्मीचा अंदाज बांधून जसं देतात, फुल ज्याप्रमाणे झाडाचा अंदाज बांधून देतात, त्याप्रमाणे माणूस जे बोलतो त्याच्यावरून माणसाचा स्वभावाचा अंदाज लावता येतो. त्या बोलण्यावरून तुकाराम महाराजांच्या स्थितीचा आपल्याला अंदाज बांधता येतो. तुकाराम महाराजांचे शब्द एवढे तळमळीचे आहेत की त्या तळमळीच्या शब्दाने आपल्याला अंदाज बांधता येतो की तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली उत्कंठा ही कोणत्या दर्जाची असेल. कारण तुकाराम महाराज जसं बोलतात, तुकाराम महाराजांना अपेक्षा कसली आहे? भगवंताच्या कृपेची अपेक्षा आहे. आणि त्या कृपेकरिता बाहेर पडलेले तुकाराम महाराज आहेत. साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही ज्याची अपेक्षा करताय ती भगवत कृपा आहे, पण भगवत कृपेची अपेक्षा करताय म्हटल्यानंतर त्याचा काहीतरी अनुभव असला पाहिजे की नाही? कारण ज्या गोष्टीचा अनुभव असतो त्याच गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो, बरोबर आहे की नाही? थोडस नीट लक्ष देऊन ऐका. ज्या गोष्टीचा आपल्याला थोडासा तरी अंदाज असतो, ज्या गोष्टीचा आपल्याला थोडा तरी अनुभव असतो, त्या गोष्टीचा आपल्याला अपेक्षा असते. अजून भेटलं पाहिजे असं कधी वाटतं मला सांगा? बोला बोला, अजून भेटलं पाहिजे असं कधी वाटतं? आता बोला की थोडस. बरं उदाहरण देतो. पंक्तीमध्ये बसल्यानंतर गुलाबजाम अजून भेटलं पाहिजे असं कधी वाटतं? एक तरी खाल्लं पाहिजे की नाही? आधी एक तरी खाल्ला पाहिजे. एक खाल्ला पाहिजे, त्याची चव आपल्याला कळली पाहिजे. आणि त्याची चव कळल्यानंतर आपल्याला कळलं बाबा वा चांगले A1 क्वालिटीचे आहेत, कुठल्या तरी मोठ्या दुकानातून आणलेले, चांगले शुद्ध आहेत, व्यवस्थित आहेत. मग आता काय, मग अपेक्षा कसली वाढली बोला? अजून पाहिजे, अजून पाहिजे. एखादा माणूस अगोदर एखादी भाजी नको बोलतो, अगोदर म्हणतो नाही नाही बस बस एक भाजी बस झाली, आपल्याला दोन भाज्या नाही खायच्या बाबा, एक भाजी बस झाली. मग ते वाढणारे घेऊन तर बघा, तुम्ही घेऊन तर बघा. तो माणूस घेऊन बघतो, घेतली आणि त्याची चव चाकली की मग चांगली लागते. मग चव चाकल्यानंतर मग काय म्हणतो? भाजी चांगली आहे, आता हीच वाढा. मग तिची अपेक्षा लागायला लागली. म्हणजे काय आहे, काहीतरी थोडासा अनुभव यावा लागतो. अगोदर थोडासा अनुभव आला पाहिजे आणि मग अनुभव आला की त्या अनुभवाअंती माणसाला ती गोष्ट अजून पाहिजे, अजून पाहिजे अशी अपेक्षा वाढत जाते. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला काही याचा काही अंदाज वगैरे आहे का? याचा काही अनुभव आहे का? पूर्वी भगवान परमात्म्याच्या कृपेची तुम्ही अपेक्षा करायला लागलात, याचा अर्थ तुम्हाला पूर्वी काहीतरी अनुभव असला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला अनुभव वगैरे काही नाही. देवाच्या कृपेचा आम्हाला आतापर्यंत काही अनुभव नाहीये. देवाच्या कृपेचा आम्हाला अजून अनुभव नाहीये. तर म्हटलं मग देवाच्या कृपेचा अनुभव नसेल तर मग तुम्ही देवाच्या कृपेची अपेक्षा कसं करता? तुकाराम महाराज म्हणतात, गरज नाही की अनुभवच पाहिजे. ध्यानात घ्या, तुकोबाराय बोलले, गरज नाही की ज्याची आपण अपेक्षा करतो त्याचा अनुभवच असला पाहिजे. ज्याचा त्याला अनुभव आहे, ध्यानात घ्या, ज्याचा त्याला अनुभव आहे त्याने आपल्याला नुसतं सांगितलं तरी त्या सांगण्यावरून पण आमची इच्छा अशी होत असते की आपल्याला ते भेटावं. आता उदाहरण परत तेच देऊ की दुसरं देऊ? बोला. एक तर त्याचा त्याला अनुभव असला पाहिजे, नाही तर शेजाऱ्याने तरी सांगितलं पाहिजे बाबा चांगलं आहे खाऊन बघ, म्हणजे सांगितलं तरी पाहिजे की नाही. एक तर अनुभवावरून अपेक्षा वाढते किंवा मग दुसऱ्याच्या सांगण्यावरून अपेक्षा वाढते. तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या बाबतीत, आमच्या देवाच्या कृपेच्या बाबतीत असा अनुभव काहीच नाही, परंतु बाकीचा ज्यांना ज्यांना अनुभव आलाय ना त्यांनी सांगितलंय आणि ते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अंदाज बांधलाय, म्हणून कृपेची अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल. कृपावंत आहे तो भगवान परमात्मा, उदार आहे असं आम्ही ऐकून आलो. मला सांगा, रुक्मिणी मातेने ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी विवाह करण्याचं ठरवलं, त्यावेळेला कृष्ण परमात्म्याला काही रुक्मिणीने बघितलं होतं का? आपण भागवत ऐकलंय की नाही? बऱ्याच वेळा बऱ्याचशा कथा आपल्या परिसरात होतात, आपण बऱ्याच वेळा भागवत ऐकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आहे की नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी मातेने कधीच बघितलेलं नाहीये, पण तरी कृष्ण परमात्मा आपला पती म्हणून मिळावा अशी अपेक्षा तिला झाली. का झाली मला सांगा? एवढ्याकरिता झाली कारण त्यावेळेला तिने कानामध्ये ऐकलं होतं, बाकीच्यांनी तिला सांगितलं होतं की बाबा देव असा सुंदर आहे, तो गुणवंत आहे, तो रूपवंत आहे, करुणावंत आहे. हे सगळं ऐकून 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 तिच्या अंतःकरणात झालं होतं. तिने बघितलं नव्हतं, तिने देवाला बघितलं नव्हतं कारण त्यावेळेला मोबाईल नव्हते, ते मोबाईल काही नव्हते की नाही. असं ठरवायचं म्हटल्यानंतर आधी फोटो बिटो दाखवा, असं काही नव्हतं तेव्हा.
आता आता तशी पद्धत निघाली बाबा. तेव्हा तसं काही नव्हतं. देवाला काही बघितलं नाही, काही नाही. मग देवाला न बघता सुद्धा तोच आपला नवरा म्हणून झाला पाहिजे, तोच आपल्याला पती म्हणून मिळावा. कशावरून ठरवलं तिने यावरून ठरवलं, बाकीच्या सगळ्या साधू संतांनी, बाकीच्या सगळ्या महात्म्यांनी आतापर्यंत त्या देवाच्या रूपाचं चांगलं वर्णन केलेलं आहे. आणि त्या रूपाच्या वर्णनावरून मी असं ठरवलंय की बाबा नवरा करीन तर त्यालाच, पती करीन तर त्यालाच, तोच मला पती म्हणून पाहिजे. हे ठरवलं कधी? बाकीच्या त्या देवाच्या गुणाच्या वर्णनामुळं, त्या रूपाच्या वर्णनावरून आपण ते ठरवलेलं आहे. ज्याप्रमाणे हे रुक्मिणी मातेची ती अवस्था आहे की नाही, तुकाराम महाराज म्हणतात माझं तसंच आहे, माझं पण तसंच आहे बाबा. बाकीच्या सगळ्यांनी सांगायला लागले ना, अनेक त्याचे सांगितलेले आहेत. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी. तर भगवान परमात्मा उदार आहे असे बरेच लोक सांगतात. त्याची कीर्ती भरपूर आहे. बरं, त्याची कीर्ती म्हणजे किती आहे मला सांगा? देवाची कीर्ती किती आहे? काय 2 जिल्ह्यापुरती, 5 जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. ऐशी कीर्ती चराचरामध्ये भगवान परमात्म्याची त्याची कीर्ती आहे. काय कीर्ती आहे? उदार तो हरी. तो भगवान परमात्मा उदार आहे. पण आम्हाला अपेक्षा कृपेची आहे. मग त्या कृपेच्या बाबतीत पण आहे. त्या भगवान परमात्म्याचा विचाराल तर त्याच्यासारखा करुणावंत दुसरा कोणी नाही. कृपावंत किती तो भगवान परमात्मा कृपावंत आहे. तो जसा उदार आहे तसा तो कृपावंत पण आहे. नुसता कृपावंत आहे असा नाही, तो करुणावंत पण आहे. ऐशी करुणावंत कोण? माझ्या विठाई वाचून भाऊ आहे करुणावंत. अशा अनेक तत्वांचा, अनेक गुणांचा आम्ही ऐकलंय. अनेक लोकांमध्ये आम्ही आमच्या साधू संतांच्या मध्ये गेलो तेव्हा हे सगळं ऐकलं ना. बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती. हे कधी कळलं आम्हाला? आम्ही संतांमध्ये गेलो, आम्ही संतांच्या मध्ये बसलो, संतांच्या मध्ये बसलो तेव्हा आम्हाला हे कळलं. म्हणजे हे कळण्याकरिता संतांच्या मध्ये जावं लागतं, संतांच्या मध्ये बसावं लागतं. जोपर्यंत महात्म्यांच्या मध्ये बसत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. म्हणजे याच्याकरिता आपल्याला अगोदर साधू संतांची संगत तर झाली पाहिजे की नाही. संतांच्या संगतीत गेलो पाहिजे. आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो. संतांच्या संगतीत गेल्यामुळे सच्शास्त्राचं श्रवण घडलं. या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला कळलं की बाबा तो देव कृपावंत आहे, करुणावंत आहे, असं आम्ही त्याच्या बाबतीत ऐकलंय. मग ऐकलंय म्हटल्यानंतर आता आम्ही जे ऐकलंय त्याची आम्हाला आस लागली. आम्ही ऐकून इथपर्यंत आलोत ना, आता आम्हाला आस लागली. आम्हाला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा असते त्या सगळ्या गोष्टी काही आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेल्याच असतात असं काही नाही. डोळ्याने बघितलेल्या असतात असं काही नाही. पण लोक सांगतात ना, मग आपल्याला तसं बघावंसं वाटतं. लोक सांगतात म्हणून बघावंसं वाटतं. एखादी गोष्ट आम्ही पाहिलेली कधीच नसते, परंतु तरी पण आम्हाला जावीशी वाटते. का? अगोदर जाऊन आलेले असतात. ते जे जाऊन आलेले असतात ते आम्हाला सांगतात, अहो एकदा जाऊन तर बघा. असं बोलतात की नाही? बोलतात की नाही? मी म्हटलं महाराज तुम्ही वडापाव खाता? मी म्हटलं कधीच खात नाही. असं फक्त बोलतो, मी कधीच खात नाही. तेव्हा मग ते काय म्हणतात, अहो नाही तुम्ही खाऊ नका पण एकदा जाऊन तर बघा. खाऊ नका पण जाऊन तर बघा म्हणजे काय? अहो तिथे जाऊन बघा म्हणजे खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. असं त्याने का सांगितलं? त्याला काहीतरी अनुभव आहे, त्याने काहीतरी बघितलंय म्हणून सांगायला लागले. अनेक प्रकारचे अशा आपल्याला उदाहरणं देता येतील की दुसऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही तयार झालो. तुकोबाराय बोलतात की व्यवहारातलं सगळं सोडा म्हटले. आम्ही देवाच्या बाबतीत ऐकलंय आणि देवाच्या बाबतीत ऐकलं म्हणून आता आम्ही तयार झालो. आम्हाला त्याच्या कृपेची अपेक्षा आहे. पण त्याच्या कृपेची जरी अपेक्षा असली तरी तिथपर्यंत पोहोचवणारं कोणीतरी पाहिजे ना. तिथपर्यंत पोहोचवणारं कोणीतरी पाहिजे. मग कुणीतरी पाहिजे आणि तो कुणीतरी आपल्याला भेटावा. याच्याकरिता बाहेर पडलेले तुकाराम महाराज आता सगळ्यांना जाऊन विचारायला लागले की बाबा आता मला फक्त एवढंच वाटतंय की मला कुणीतरी सांगणारा भेटावा. अभंगाचं पहिलं चरण.
भेटे तयासी, जो जो भेटे तयासी. जो जो आम्हाला भेटेल त्याला आम्हाला फक्त विचारावं असं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणतात पुसावेसे हेची वाटे. पुसावे म्हणजे विचारावंसं वाटणं. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता विचारावंसं वाटायला लागलं. पण विचारावंसं वाटायला लागल्यानंतर विचारावं कुणाला म्हटले? तुकाराम महाराज म्हणतात कुणाला म्हणजे काय? जो कुणी भेटेल त्याला. आता जो कोणी भेटेल त्याला विचारणं योग्य आहे का मला सांगा? कोणी पण भेटलं आणि त्याला विचारायचं म्हणजे काय? विचारण्याकरिता आधी बघितलं तर पाहिजे की नाही? कारण तुम्ही जी गोष्ट विचारताय ती काही सामान्य नाही. तुम्ही काय विचारायला निघालात? बोला बोला. तुकाराम महाराजांना अपेक्षा कसली आहे? बोला बोला. तुम्ही बोलत नाही तर मी पुढे जात नाही. घेतला होता कुठला माहिती नाही. कळलं पाहिजे आपल्याला आपण कसला विचार करतोय. तुकाराम महाराजांना कसली अपेक्षा आहे? देवाच्या कृपेची अपेक्षा आहे. तुकाराम महाराज बाहेर कशासाठी पडलेत आता? तेही देवाची कृपा आपल्यावर होईल की नाही होईल हे आपल्याला कुणीतरी सांगणारा भेटावा. त्या सांगणाऱ्याच्या शोधार्थ तुकाराम महाराज बाहेर पडलेत. सांगणारा कुणीतरी भेटावं म्हणून तुकाराम महाराज बाहेर पडलेत. आणि मग विचारायचं कुणाला? तर तुकाराम महाराज म्हणतात कुणालाही जे जे भेटे तयास, कुणी पण भेटो. आणि आता आपलं विवरण असं चाललंय की कुणाला पण विचारून चालतं का मला सांगा? नाही विचारून चालत. मग अशी आम्ही आता रस्त्यामध्ये येत असताना मी शिरडोन गावात पहिल्यांदाच आलो. अगदी गाव जवळच आहे तरी पण मी कधी आलो नव्हतो. मी पहिल्यांदा आलो. हेडुटण्यातून पुढे आल्यानंतर आता बांधकाम वगैरे सुरू आहे. मला कळे ना की नेमकं कुठून गेलं पाहिजे. पण रस्त्यामध्ये विचारणारा कोणी भेटे ना. म्हणजे भेटे ना याचा अर्थ की भेटली खरी विचारणारी, पण त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं नाही की याला विचारावं म्हणून. त्यांच्या डोक्यात ते पिवळे हेल्मेट वगैरे, त्याच्यावरून मी अंदाज बांधला हे कोण असले पाहिजेत. हे बाबा इथले कोणीतरी इथले कामगार आहेत आणि हे कामगार कुठून तरी बाहेरून आलेले आहेत. यांना काय माहिती शिरडोन कुठं काय कुठं. मी म्हटलं आता यांना विचारण्यात अर्थ आहे का? यांना विचारण्यात अर्थ नाही. कुणीतरी एखादा गावाला माणूस भेटला की मी त्याला. मग मी जर हा सर्वसामान्य विचार करतो की समोरचा कोण आहे हे आधी बघावं आणि मग त्याला विचारावं. मी माझ्यासारख्या सर्वसामान्याने जर विचार केलाय, तुकाराम महाराज का विचार करत नाही? तुकाराम महाराज का बरं कोणाला पण विचारत सुटले? कारण तुकाराम महाराज स्वतः म्हणतात जे जे भेटे तयासी, जो कोणी भेटेल त्याला आम्ही विचारायला लागलो. बरं, समोर भेटणारा माणूस का एकच तऱ्हेचा असेल असा नाही. माणसं तऱ्हेची असतात, वेगवेगळी असतात हे म्हणणं वेगळं आणि तऱ्हेची असतात हे म्हणणं वेगळं. तऱ्हेची माणसं वेगळी, अनेक प्रकारचे. तुकोबाराच्या शब्दाने बोलायचं झालं तर प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आणि इथं तुकाराम महाराजांच्या समोर असलेले जर लोकांचे प्रकार बघायचे झाले तर 3 प्रकारची लोक तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर आहेत. एक तर तुकाराम महाराजांच्या समोर असलेला वर्ग बद्ध आहे, दुसरा तुकाराम महाराजांच्या समोर असलेला वर्ग मुमुक्षु आहे आणि तिसरा तुकाराम महाराजांच्या समोर असलेला वर्ग मुक्त आहे. ध्यानात घ्या, या तिघांपैकीच संपूर्ण जगामध्ये या तिघांपैकी कोणीतरी असला पाहिजे. एक तर तो बद्ध असेल, एक तर तो मुमुक्षु असेल किंवा मग तो मुक्त असेल. बद्ध म्हणजे कोण हो? बद्ध म्हणजे कोण? याच्यामध्ये अजून 2 प्रकार येतात. एक आहे विषयी आणि दुसरा आहे पामर. या बद्ध जीवांमध्ये कोण येतं मला सांगा? बद्ध जीवांमध्ये कोण येतं? जो कसलाच विचार करत नाही. जो कसलाच विचार करत नाही, फक्त खाण्यापिण्याची चिंता करतो, तो कोण आहे बोला? बद्ध आहे. त्याला दुसरी कसलीच अपेक्षा नसते. वाढावे संतान, गृही व्हावे, धनधान्य, एवढीच त्याची अपेक्षा असते. त्याला एवढीच अपेक्षा असते बाबा काय ल्यावे खावे प्यावे असावे सदैव हे चिकरी हाव संसारिक. त्याची फक्त एवढीच अपेक्षा असते. काय नाही बाबा, सकाळी उठलं की कामावर जायचं, कामावर गेलो की तिकडचा डबा खायचा, डबा खाल्ला की संध्याकाळी परत यायचं, असलंच गावात कीर्तन तर कीर्तनाला जायचं, परत घरी यायचं, परत जेवायचं, तिथं असलं तर तिथं जेवून यायचं, रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, परत कुठं जायचं बोला? कामावरच जायचं. याच्यापेक्षा तिसरा विचार आहे का? नाही नाही. आमच्यासारखा एखादा असतं तर रात्री जातो, 2 तास झोपतो, सकाळी उठतो, परत धोतर घालतो, कुठं जायचं बोला? कीर्तनाला. आमचे वॉचमॅन हैराण आहेत आमच्या बिल्डिंगचे. ते म्हणतात यांचं चाललंय काय? सकाळी 8ला बघितलं की गाडीतून बाहेर, संध्याकाळी 7ला बघितलं की गाडीतून बाहेर. ते म्हणतात ते जातात तरी किती वेळा, येतात तरी किती वेळा. लोकांची जी घरी येण्याची वेळ ती म्हणे यांची बाहेर पडण्याची वेळ. संध्याकाळच्या वेळेला लोक घरी येतात, हे संध्याकाळच्या वेळेला
बाहेर जातात आणि बाहेर गेलेला हा कधी येईल ते त्यांना माहिती नसतं. आम्ही कधी रात्री 2ला पण जातो आणि 4ला पण जातो. त्या सामान्य संसारकाची काय इच्छा असते एवढीच फक्त. त्याला देव धर्म वगैरे काही ठाऊक नसतो. त्याची फक्त इच्छा असतेच, एवढीच असते की बाबा आपल्याला 2 घास खायला मिळावे, 2 पैसे आपल्या घरात यावे, आपली संतती पुढे वाढली पाहिजे, आपलं कुळधर्म पुढे वाढलं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो. याच्यापेक्षा अपेक्षा संसारिक करत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज बोलतात की नाही, देव धर्म सांदी पडिले सकळ, देव धर्म सांदी पडिले सकळ, पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. अनेक प्रकारच्या विषयाच्या सेवनामध्ये त्यांचा गोंधळ झालेला असतो. देवधर्माचं त्यांना काही ठाऊक नसतं. देवधर्मासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. भगवंताकरिता त्यांच्याकडे वेळ नाही, काही नाही, काही नाही. त्यांना फक्त खाण्यापिण्याची चिंता असते. हा वर्ग कुठला आहे बोला? बद्ध वर्ग आहे. कारण याला दुसरं काही कळत नाही, फक्त खायचं प्यायचं एवढंच, बाकी त्याला दुसरं काहीच कळत नाही. मागच्या 9-10 महिन्यात सगळेच बद्ध होते. तेवढी 2-4च कामं होती, खायचं प्यायचं झोपायचं, बाकी काही काम नव्हतं कोणाला. सगळे बद्ध झाले. बद्ध म्हणजे केवळ खाण्यापिण्याची अपेक्षा करतो. मग केवळ खाण्यापिण्याची अपेक्षा करणारा असा जो एक वर्ग आहे, त्या वर्गाला जर तुकाराम महाराज जाऊन विचारायला लागले, देव कृपा करील मज काय लाज राखील, चालेल का बरं बोला? चालेल का? नाही चालणार. पुढचा वर्ग घ्या. पुढचा वर्ग आहे मुमुक्षु. आता मुमुक्षु म्हणजे कोण आहे? जो परत देवाच्या कृपेची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणा. मग आता तुकाराम महाराज त्याला जरी जाऊन विचारायला लागले, काय फरक पडणार मला सांगा? तो पण देवाच्या कृपेच्या इच्छेमध्ये, आपण पण देवाच्या कृपेच्या इच्छेमध्ये. म्हणजे याला पण माहित नाही, त्याला पण माहिती नाही. त्याला विचारून काय उपयोग आहे का सांगा? आपण म्हणतो की नाही, एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी, असं का म्हटलं? ही पण उपाशी आणि ती पण उपाशी. काय अर्थ आहे सांगा याला? 7 दिवसाचा उपाशी असलेला माणूस एखाद्या 15 दिवसाच्या उपाशी असलेल्या माणसाला भेटावा आणि त्याला म्हणावा की बघ बरं जरा आपल्या जेवणाची काही व्यवस्था होते का? 7 दिवसापासून काही अन्नाचा कण खाल्ला नाही रे. तो म्हणतो तू 7 दिवसापासून नाही खाल्ला, मी 15 दिवसाचा उपाशी आहे, मला कुठे विचारतो तू? काय अर्थ आहे याचा? दोघे पण त्याच स्थितीतले असतील, विचारून काही उपयोग नाही. मुमुक्षु पण देवाच्या कृपेची इच्छा करणार आहे. तुकाराम महाराज हे देवाच्या कृपेची इच्छा करणार आहे. कसं काय जमेल? हे जमणार नाही. त्याला सोडून दिलं. बरं, मुक्ताला विचारायला जावं. मुक्त जो आहे त्या मुक्ताला विचारून उपयोगच नाही, कारण तो स्थितीवर नसतो.
त्याला काही कळत नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. मुक्त असतात, त्यांना काही आठवत नाही. आपण कुठे आहोत, कुठं चाललोय, मी काय करतोय, कशा करता करतोय, काही त्याला आठवत नसतं. पण अलीकडे हे प्रमाण लय गमतीने म्हटलं जातं. मध्येच एखादा पडलेला असेल असा रस्त्यात, कळतंय ना, असा घेऊन पडलेला असेल तरी पण त्याकडे बघून म्हणतात बघा असो ऐसा कोठे. आता असला कसा चालेल मला सांगा. असो ऐसा कोठे आठवची नाही म्हणजे काय? त्याला काही कल्पना नसते. मी काय खातो, काय खातो आम्ही, कसं या सांगा ते, आम्ही काय खातो, कशा करता खातो, कुठं चाललोय, काय करतो, याची त्याला काही भान नसतं. तो वरवरून तर आपल्याला वागताना दिसतो, परंतु तो काय देहभानावर नसतो. काय तया ते कर्तव्य असे उरले लोकाला, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. त्याला काही कर्तव्य राहिलेलं नसतं. तो वरवरून जे फक्त कर्तव्य करताना दिसतो ते केवळ लोकांकरिता असतो. तो मुक्त आहे. मग केवळ लोकांकरिता वागणारा हा मुक्त, याला तरी विचारून कसं चालेल? तुकाराम महाराज म्हणतात, मग आता माझ्या समोर प्रश्न पडला की नाही, नेमका कुणाला विचारावं? मुक्ताला विचारावं, मुमुक्षूला विचारावं, बद्धाला विचारावं? तुकाराम महाराज म्हणतात, अशी वर्गवारी मी करतच बसलो नाही. वर्गवारी मुळीच केली नाही. जो भेटेल त्याला मी विचारायला लागलो. बरं, जो भेटेल त्याला विचारण्याची परिस्थिती कधी येते हे पण ध्यानात घ्या. तुकाराम महाराजांची अवस्था बघा. तुकाराम महाराजांची अवस्था एवढी काय वरच्या दर्जाची आहे, उच्च दर्जाची तुकाराम महाराजांची अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये समोर कोण आहे याचं तुकाराम महाराजांना भान नाही. उदाहरणं भरपूर देता येतील. अशी उदाहरणं आपल्याला अनेक देता येतील की बाबा उच्च दर्जाची उत्कंठा जर प्राप्त झाली तर त्याला भान राहत नाही आपण कुणाला काय विचारतो ते. कळतंय ना तुम्हाला? माझ्याकडे लक्ष द्या, मागच्या आवाजाचं जाऊ द्या. मी नाही त्याच्याकडे लक्ष देत, तुम्ही कशाला देता? त्याची एवढी उत्कंठा झालेली असते की तो कुणाला काय विचारतो त्यालाच कळत नाही की आपण कुणाला विचारतोय, काय विचारतोय. 2-4 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत, तेवढी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घ्या. ज्या वेळेला भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा होईल का किंवा भगवान परमात्मा आपल्याला भेटेल का हा प्रश्न ज्ञानोबांना पडला. पुन्हा सांगतो, देव मला येऊन भेट देईल का हा प्रश्न ज्ञानोबांना पडला. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाला विचारावं मला सांगा? कावळ्याला विचारलंय की नाही? पहिलं तोगे काऊ गोकत आहे, पहिलं तोगे काऊ गोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, पहिलं माये सांगत आहे, पहिलं तोगे काऊ गोकत आहे, पहिलं तोगे काऊ गोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कुणाला विचारावं ज्ञानेश्वर महाराजांनी? बोला, कावळ्याला विचारावं. त्या कावळ्याला आपल्या देखी काय किंमत आहे मला सांगा? कावळा तुमच्या खिडकीत आला तर किती वेळ त्याला बसू देता? राहू दे बाबा, आलाय बऱ्याच दिवसांनी, बस. कावळ्याला बसू देता का? बोला, नाही नाही. कावळ्याला आपण बसू देत नाही अजिबात. नुसता 2 वेळा काव केला तरी पण आपण त्याला हाकलवतो लगेच. कावळ्याला आपण जवळ करत नाही. ज्याला आपण जवळ करत नाही, ज्ञानोबा त्याला काय विचारतात? नुसतं देव कधी भेटेल हे नाही विचारत, शकून विचारतात. शकून म्हणजे काय? आपल्या भाषेत मुहूर्त. मुहूर्त कोणाला विचारलाय? बोला, कावळ्याला मुहूर्त विचारलाय. कावळा मुहूर्त सांगेल का मला? नाही. परंतु ज्ञानोबांना अशी इच्छा आहे की बाबा बघू, सांगितलं तर सांगितलं. त्यांची ती अवस्थाच तशी आहे. उड उड रे काऊ, तुझे सोनेने मडवीन पाऊ. मला सांगा, आपल्यापैकी कुठला असा माणूस आहे की जो आतापर्यंत कावळ्याला काऊ म्हटलाय? बोला बोला, आतापर्यंत कावळ्याला एवढ्या प्रेमाने काऊ म्हणणारा कोण आहे सांगा? कोणीच नाही. पण ज्ञानोबा त्याला प्रेमाने काऊ म्हणतात. उड उड रे काऊ. बरं, काय करीन? तुझे सोनेने मडवीन पाऊ. पाऊ म्हणजे पाय. काहीतरी बाबा सोन्याचा दागिना करीन तुझ्यासाठी, असं कोण म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात. आणि कुणाला बोलतात?
कावळ्याला म्हणतात सोन्याचा दागिना खडील. म्हणजे काय ज्ञानोबांची जी स्थिती आहे, त्या स्थितीला गेल्यानंतर ज्ञानोबांना हेही कळत नाही की बाबा आपण कुणाला विचारतोय, काय विचारतोय, त्या भानावर ज्ञानोबा नाहीत. म्हणजे अशी अवस्था होते की त्यावेळेला आपण कुणाला काय विचारावं हे कळत नाही. त्या अवस्थेमध्ये जे जे भेटे तयासी ज्ञानोबारायांचं आहे. जसं ज्ञानोबारायांचं आहे तसं प्रभू रामचंद्रांचं पण ऐके नाही. ज्या वेळेला रावण येऊन सीतामय्याला घेऊन गेला म्हणे, आणि सीतामय्याला घेऊन गेल्यानंतर माझी सीता कुठं आहे, माझी सीता कुठं आहे म्हणून ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये फिरायला लागले, तेव्हा प्रभुराम कुणाला विचारत सुटले मला सांगा? हा, दगडांना, वृक्षांना, वेलींना, झाडाझुडपांना नुसते विचारत सुटले नाही. ते मध्येच एखाद्या झाडाला जायचे ना आलिंगन द्यायचे, हीच माझी सीता म्हणून. का बरं असे करायला लागले? अवस्थाच त्यांची तशी होती. त्यांना कळत नव्हतं आपण कुणाला काय विचारावं. प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आहे. बरं, ते पटत नसेल तर भागवतामधलं गोपिकांचं उदाहरण घ्या. रास क्रीडा करत असताना ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या गोपिकांच्या मधून न सांगताच निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या गोपिकांनी काय केलं मला सांगा? सगळीकडे इकडं तिकडे फिरायला लागले की बाबा कोणीतरी आपल्याला सांगेल देव कुठं गेला, देव कुठं गेला, देव कुठं गेला. ते अभंग त्याच येत ना, कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, बाबा एकदा तरी माझ्या समोर येऊ द्या, मला भेटू द्या, कुठल्या दिशेने गेला मला सांगा, वगैरे वगैरे. हे सगळं कशामुळे आहे मला सांगा? एवढ्यामुळेच आहे, त्यांची अवस्था कुठली असते ठाऊक नसते. आणि त्या अवस्थेमध्ये आपण कुणाला काय विचारावं हे जर त्यांना कळत नसेल, तुकाराम महाराजांची अवस्था त्यांच्यासारखीच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो मला भेटेल त्या सगळ्याला मी विचारायला लागलो. कुणी मला भेटो, आता रस्त्यात मला कुणी भेटो त्याला मी एकच विचारणार आहे. मला ज्याची अपेक्षा आहे ते मी विचारणार आहे. पण केवळ कृपेच्या बद्दलच तुकाराम महाराजांनी विचारणा केली अशी नाही. तुकाराम महाराज आपल्या रस्त्यामध्ये भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला दोन गोष्टी विचारतात. त्या दोन गोष्टींचा निर्देश तुकोबाराय करतात. अभंगाचं दुसरं चरण. देव कृपा करील माझा, आवाज द्या. देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा. कृपा
मज काय लाज राखेल. काय म्हणे देव कृपा करील मज. एक तर भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा आणि दुसरं म्हणजे तो माझी लाज राखील का. आता भगवान परमात्म्याच्या कृपेची अपेक्षा तुकाराम महाराजांना का आहे आणि लाज राखेल का म्हणजे तुकाराम महाराजांना ती लाज तरी कसली आहे याचा थोडासा विचार करायचा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात ती कृपा कोणती आणि तुकाराम महाराज म्हणतात ती लाज कोणती. या दोन गोष्टीचा फक्त विचार करू. तत्पूर्वी सर्वांनी टाळी वाजवून देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला बोला पुसावेसे हे चिवाटे पुसावेसे हे चिवाटे जो जो भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा भगवान परमात्म्याच्या कृपेची अपेक्षा आणि त्या जो देव आपल्यावर कृपा करील का हे विचारणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी आपल्या अंतःकरणातली भगवान परमात्म्याच्या कृपेची असलेली अभिलाषा सगळ्याच्या समोर व्यक्त केलेली आहे.
त्यांना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला कोणीतरी आपल्याला सांगणारा भेटला पाहिजे. आणि असे प्रश्न तुकाराम महाराज आत्ताच विचारतात असं काही नाही. तुकाराम महाराजांनी अनेक वेळेला असे प्रश्न विचारलेले आहेत. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग पाहून घ्या की ज्या अभंगांमध्ये तुकाराम महाराज आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न समोर मांडताना पाहायला मिळतील. तुकाराम महाराज बोलतात की नाही, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का ठाव असे तुम्हा कोणा. तुकाराम महाराज विचारतात, सांगा बरं हा विठ्ठल कुठल्या गावाला राहतो सांगा, जर कुणाला माहिती असेल तर मला सांगा. अशा प्रकारे विचारणा करणारे तुकाराम महाराज अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की बाबा आम्हाला सांगा, तो भगवंत कधी येईल, कधी आमच्यावर कृपा करेल, हे आम्हाला सांगा असं म्हणणारे तुकोबार आहेत. विठ्ठला विठ्ठला एक अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैये खंडलेल कर्म, 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 खंडलेल कर्म, कैये खंडलेल कर्म. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन. कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, काही मी उद्धार. तशीच प्रश्न तुकाराम महाराजांनी इथे विचारलेत. देव कृपा करील मज काय लाज राखील. लाज राखील म्हणजे तरी काय व? कृपा करील ठीक आहे, आम्ही कृपा करण्याचं समजू शकतो, पण लाज राखील म्हणजे कुठली लाज राखील, कुठल्या प्रकारची लाज असेल तुकाराम महाराजांना विचार करा बरं. आपण विचारामध्ये घेतो ती लाज कुठली असते बोला? लोकांमध्ये गेल्यानंतरची, चार चौघात गेल्यानंतर आपण आपली लाज राखली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही थोडासा विचार करून बघा, आपल्या बुद्धीला ताण द्या की तुकाराम महाराजांना काय प्रश्न पडला असेल की तुकाराम महाराजांनी देवाला बोलावं, माझी लाज राखा, माझी लाज राखा. असा तुकाराम महाराजांच्यावर काय आपत प्रसंग घडला की तुकोबाऱ्या लाज राखण्याकरिता देवाला सांगतात. याच्याकरिता पहिली गोष्ट लाज म्हणजे काय हे आपल्याला कळावं. आपण लाजीरवाणे झालोत हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या संबंधाने बोलत असताना म्हटलंय की या जीवाकरिता सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट जर काही असेल, मनुष्याकरिता या जीवाकरिता सगळ्यात लाजीरवाणी जर गोष्ट कुठली असेल तर ती नावा रूपाला येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात
आपला हा देहपणा सिद्ध होणं आणि नावा रूपाला येणं याच्यापेक्षा लाजीरवाणं दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज बोलत असताना असे म्हटले की हे बहु असो देहपणे नावा रूपासी येणे नाही लाजीरवाणे याहुनी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात याच्यापेक्षा दुसरं असं लाजीरवाणी कुठली गोष्ट नाही. अहो या ठिकाणी जन्माला येणं आणि इथून परत निघून जाणं हीच मोठी लाज आहे. ध्यानात घ्या. या ठिकाणी जन्माला यायचं म्हणजे प्रत्येक वेळेला जन्माला येणं आणि प्रत्येक वेळेला निघून जाणं हे मोठं लाजीरवाणी गोष्ट आहे. जन्माला येणं आणि निघून जाणं ही जर लाजीरवाणी गोष्ट असेल तर मग लाज राखण्याकरिता काय करावं लागेल बोला. देवाने लाज राखावं म्हणजे काय करावं. देवाने लाज राखावी म्हणजे आपलं जन्म मरण थांबवावं. सोपं आहे. लाज राखावी म्हणजे आपलं जन्म मरण थांबवावं. जन्माला येणं आणि मरण मला सांगा आता आम्ही जन्माला आलो काहीतरी करून आपण मेलो की परत आम्ही जन्माला येणार की येणार नाही हो. हा हा बोला बोला. हा खात्री असेल तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा. काहीतरी म्हणा माझ्या बरोबर. आता आपण जन्माला आलेलो आहोत. आपण काहीतरी कर्म करत आहोत. तुम्ही काहीतरी चांगली कर्म करत आहात. कोणीतरी वाईट करतोय कोणीतरी चांगलं करतोय ज्याचं त्याला चांगलं माहिती आहे. आणि जर तो मेला तर तो परत जन्माला येईल की नाही येणार. आता बोला शेवटची आपल्याकडे 10-15 मिनिटं आहे. जन्माला येईल की नाही नाही सांगू शकत. जन्माला येईल की नाही सांगू शकत नाही. पण आपली कर्म पाहता आम्हाला असं वाटतं आम्ही परत जन्माला येऊ. बर आता मी पुढचा प्रश्न करतो. आपली कर्म पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण परत जन्माला येऊ. पण तुम्हाला खात्री आहे का परत तुम्ही माणूसच व्हाल. हा हा आता बोला बरं कोणाला खात्री आपल्यापैकी. कोणालाच आपल्यापैकी खात्री नाही बाबा आम्ही माणूस म्हणूनच परत जन्माला येऊ आम्हाला खात्री नाही. मी कीर्तनाच्या आरंभी एक गोष्ट सांगितली होती की आत्ताच्या कर्मावरून पूर्वजन्मीचे अंदाज लावले आम्ही. त्याचप्रमाणे उलट पण आहे. आत्ताच्या कर्मावरून आम्ही पुढच्या जन्मीचे पण अंदाज लावतो. आम्ही आत्ताच्या जन्मावरून पुढच्या जन्मीचे पण अंदाज लावतो. पण पुढच्या जन्मीचा अंदाज लावणारा कधीच बोलत नाही मी परत माणूस होईल. विचारून बघा तुम्ही. बरं 4 चौघात बोलला तर बोलला. आपल्याशी संवाद करून बघा. आपुलाची वाद आपण अशी आपले असं रात्री झोपताना असं सहज विचार करून बघा. मला पक्की खात्री आहे घरी गेल्यावर तुम्ही कराल. आज सगळेजण घरी गेल्यानंतर झोपताना फक्त एवढाच विचार करायचा पुढचा जन्म मला माणसाचा भेटेल की नाही. उत्तर जर नाही आलं तर समजायचं इथून पुढे सुधारलं पाहिजे. आणि उत्तर जर हो भेटत असेल तर म्हणावं मग बरोबर आहे आपलं. देव बनू याची तर खात्री खूप लांबची आहे. पुढचा जन्म आम्हाला देव लोकात प्राप्त होईल हे फार लांबचं राहिलं. पुढचा जन्म महात्म्याचा मिळेल हे पण लांबचं राहिलं. पण पुढचा जन्म आम्हाला माणसाचा मिळेल की नाही हे पण आम्हाला सांगता येत नाही. पण माणसाचा असो गाढवाचा असो कुत्र्याचा असो कोणाचा का असेल आपण परत आम्हाला जन्म मिळणार हे नक्की आहे. का नक्की आहे. आम्ही काहीतरी कर्म केलेत आणि त्या कर्माचं आम्हाला काही ना काहीतरी फळ भेटणारच आहे. मग ते काही असो. चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं मिळेल आणि वाईट केलं असेल तर वाईट मिळेल. पण चांगलं भोगण्याकरिता पण यावं लागेल आणि वाईट भोगण्याकरिता पण यावंच लागेल. म्हणजे या दोन्ही करिता जर यावं लागणार असेल तर आमचा हा मृत्यू झाल्यानंतर परत आमचा जन्म ठरलाय. जन्म आमचा परत ठरलेला आहे आणि परत जन्माला यायचं म्हणजे दुःखच आहे. जन्माला येताना दुःख आहे मरताना दुःख आहे. मग या जन्माचं मरणाचं हे परत परत जन्माला येणं परत परत मरणं हे लाजीरवाण आहे म्हणे. ही लाज आहे माणसाकरिता. आमचे जन्म मरण संपले पाहिजेत तर आम्ही या जन्माला आल्यानंतर काहीतरी केलं हे सिद्ध होईल. भगवान परमात्मा माणसाला माणूस बनवून इथं पाठवतो कशाकरिता. त्याला ती एक संधी दिलेली असते किंवा बघ तुझ्या हातामध्ये एक चांगली संधी देतो इथून पुढे जन्म मरण संपले पाहिजेत असं काहीतरी कर अशी ती एक संधी असते. आपल्या हातामध्ये ही एक भेटलेली काय आहे बोला संधी आहे की नाही. काहीतरी प्रमाण आहे याच्या अनुषंगाने पण मला आता आठवण येते. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती हे आहेच. ते नरदेह निदान आपल्या हाती लागले उत्तम सार उत्तम गती. पुढे काय
देवाची होईल देवाची हा नाही आणखी काहीतरी आहे. असं असं प्रमाण आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे औचित आपल्या हाताला लागलेलं आहे किंवा कागद आली न्याय पावला हा देव न घडो ते उपाय घडो आले वगैरे. मला सांगायचं आहे हे देवाने आपल्या हातात संधी म्हणून दिलाय आणि जर हातात संधी असेल तर संधीचं काय केलं पाहिजे बोलावं. हा संधीचं सोनं करता की कोळसा करता काय करता बोला. सोनं केलं पाहिजे की नाही. आपल्या हातामध्ये जर संधी असेल तर त्या संधीचं आपण सोनं करावं. पण बऱ्याचशा माणसांकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हे लोक संधीचा कोळसा करायला लागले. कोळसाच व्हायला लागला की नाही त्यांच्या आयुष्याकडे बघून आपल्याला असं वाटतं. आणि कोळसा जर करत असतील तर त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. आपण आपल्या संधीचं सोनं करावं म्हणजे काय करावं की बाबा आम्ही अशा प्रकारचे कर्म करावेत आमचं जन्म मरण संपावं परत इथं जन्माला यायला लागू नये. कारण आम्हाला सगळ्यात जास्त घृणा जर कसली असेल तुम्हाला सगळ्यात जास्त वाईट कसलं वाटतं मला सांगा बरं. बरं ते सोडा. तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट अशी सांगा की जी तुम्हाला नको. बोला बोला. एकच गोष्ट अशी सांगा सगळ्याला ती नको असली पाहिजे. हा बोला. सोपं आहे की जोरात बोला थोडस काय मी लांबचा नाही जोरात बोला. सगळ्याला या मंडपात बसलेल्या प्रत्येकाला ती गोष्ट नको. अहो दुःख ना अशी दुसरी गोष्ट आहे कुठली. प्रत्येकाला पाहिजे अशी पण एकच गोष्ट आहे आणि प्रत्येकाला नको अशी पण एकच गोष्ट आहे. प्रत्येकाला हवी असलेली गोष्ट काय आहे सुख आणि प्रत्येकाला नको असलेली गोष्ट काय आहे दुःख. याच्या पलीकडे हवं नकोचं राहतोच कुठं काही कर्तव्य राहत नाही. मग आपल्याला जर दुःख नको असेल तर जन्माला येणं ही दुःखाची गोष्ट आहे की सुखाची गोष्ट आहे सांगा बरं. बोला बोला. जन्माला येणं सुखाची की दुःखाची आहे. दुःखाची आहे. मग पाचवी जोरात कशी. मग पाचवी जोरात कशी. अहो जन्माला येणं आम्ही आनंद केला आपण जो जन्माला आला त्याला जाऊन विचारा की जन्म सुखाचा आहे की दुःखाचा आहे. त्याचा जन्माचा आनंद आपण सगळ्यांनी व्यक्त केला. हा त्याचा आनंद नाही ध्यानात घ्या. हा त्याचा आनंद नाही. त्याला जर तुम्ही विचाराल ना की मग तो तुम्हाला सांगेल 9 महिन्याचं दुःख काय होतं ते. पण नशीब तेव्हा त्याला बोलता येत नाही आणि बोलता येत नाही म्हणून सांगत नाही तो. बरं त्याला सांगता येत नाही म्हणून तो देवाने रचना किती गोड केली आहे बघा. जीवाला एवढा चांगला अडकवलाय ना देवाने की बराच वेळ त्याला न बोलताच ठेवलाय आणि एवढे दिवस न बोलता ठेवतो की तेवढ्या दिवसात तो ते दुःख विसरून जातो त्या 9 महिन्याचं दुःख. आणि विसरून गेला की त्याला जे समोर दिसायला जेव्हा तो बोलता होतो ना तेव्हा मग त्याला असं वाटतं हे जे दिसतंय ना तेच काय आहे खरं आहे ते मानून चालतो. जाऊ द्या तो विषय नाही. पण मला सांगायचं आहे की जन्माला येणं पण दुःखाचं आहे आणि मरण तर दुःखाचं आहेच आहे. ते काय मी वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही. मग जन्म मरण हे जर दुःखाचं असेल तर जन्माला येणं आणि मरणं ही आपल्याकरिता लाज आहे. तुकोबाराय बोलतात माझी एवढी लाज राखा. एवढी लाज राखा म्हणजे तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली तर माझं जन्म मरण संपेल. कारण जन्म मरण संपवणं हे फक्त देवाच्या हातात आहे. शेवटचा एक मुद्दा सांगून जातो. जन्म मरण कशामुळे होतं कर्मामुळे होतं की नाही. या कर्माचे 3 भाग आहेत की नाही क्रियमान संचित आणि प्रारब्ध. याच्यापैकी संचितही संपवता येतं आणि क्रियमानही संपवता येतं पण प्रारब्ध संपवता येत नाही. मग प्रारब्ध संपवायचं असेल तर ते कुणाच्या हातात आहे बोला. देवाच्याच हातात आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे त्याचा नाश करणं हे कशाच्या हातात आहे बोला. केवळ हरीच्या हातात आहे. हे सगळं एकट्याच्या हातात आहे. याचं हे संपवायचं कोणाच्या हातात आहे. हरी
पण हरीच्याही नाही, हरीच्या कृपेच्या हातात आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला, म्हणून त्याच कृपेची तुकोबाऱ्या अपेक्षा करतात. देव कृपा करील मज काय लाज राखेल, त्या कृपेच्या माध्यमातून त्याचा नाश व्हावा, माझं जन्म मरण रूपी लाज संपवावी असं वाटतंय. पण ही अपेक्षा व्यक्त करत असताना हे दोन्ही प्रश्नचिन्ह आहेत बरं का. देव कृपा करील मज करील का, आणि काय लाज राखील का, हे अजून प्रश्नच आहेत तुकोबाऱ्यांचे. अहो हे मी विचारण्याकरिता निघालो, हातचं काही राखून ठेवलं नाही. अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग. तुकोबाऱ्या बोलतात हे विचारण्यासाठी निघालो ना, सगळ्याचा विसर पडला मला, मी काही लक्षात ठेवलं नाही. आता सगळ्या संसाराचा विसर पडला, सगळं आता एकच उद्योग राहिलाय. काय उद्योग राहिलाय बाबा, जो भेटेल त्याला विचारावं. पुसावेसे ह्याची वाटे, हा राहिला उद्योग. एवढा एकच उद्योग राहिलाय. कारण एवढं सगळं विचारून झाल्यानंतर पण सांगणारा भेटेल की नाही ही अजून शंकाच की नाही. अजून आम्ही प्रश्नचिन्हातच आहोत, उत्तर अजून नाही. 9 वाजून गेले पण अजून उत्तर भेटलं नाही. उत्तर कधी भेटेल हे मी सांगू शकत नाही. उत्तर तर भेटलं पाहिजे, कारण केवळ प्रश्नाने तर आपण सोडू शकत नाही. केवळ प्रश्न टाकायचं आणि कीर्तन संपवायचं हेच जमणार नाही. प्रश्नाच्या बरोबर काय असलं पाहिजे बोला, उत्तर असलं पाहिजे. मी प्रश्न मांडलेत, तुकोबारांनी पण प्रश्नच मांडलेत. प्रश्न मांडून नुसतं कीर्तन संपवलं तर चालेल का? तुम्ही संपवा म्हणत असेल तर लगेच संपवतो. संपव की उत्तर पाहिजे मला सांगा. पाहिजे उत्तर पाहिजे असेल तर अजून 1.5 तास लागेल. आता पाहिजे की नाही सांगा. हा, तुम्हाला पण माहिती झालंय आता हे वाढवत नाही. तुकोबारांना अजून पण शंका आहे, आणि ती शंका तुकोबाऱ्या बोलून दाखवत असताना म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. अजून सांगणारा भेटला नाही. अजूनही तुकाराम महाराजांना सांगणारा भेटला नाही, पण तरी तुकाराम महाराज बोलतात काय मला सांगणारा भेटेल. सांगेसा म्हटलंय, सांगणारा नाही. सांगेसा हा शब्द कुठे वापरला जातो? योग्य सांगणारा भेटला पाहिजे. सांगणारे भरपूर आहेत, सांगणारे कमी नाहीत, सांगणारे भरपूर आहेत, पण सांगणाऱ्याच्या पद्धती आहेत. चांगलं व्यवस्थित सांगणारा भेटला पाहिजे. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, पत्ता विचारतो की नाही. सांगणारे एवढे गमतीचे असतात. तो एक माणूस सांगतो, पुढे गेल्यानंतर तो डावीकडे टर्न दिसतो की नाही. मला हा तिकडं नाही जायचं. आता नाही जायचं ते सांगतो कशाला मग? जिकडं जायचं तिकडं सांग की. सांगणारे कुठले भेटतील नाही सांगू शकत. योग्य सांगणारा भेटला पाहिजे. सांगेसा हा शब्द योग्य दर्शवणार आहे. योग्य सांगणारा आम्हाला भेटला पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात अजून आम्हाला प्रश्न आहे, योग्य सांगणारा भेटेल की नाही. आम्ही सगळं सोडून आलोत, जो भेटेल त्याला विचारतोय, अजून आम्हाला सांगणारा भेटला नाही. याच्या पोटी इच्छा एकच आहे आम्हाला. काय इच्छा आहे बाबा आम्हाला? एक तर तू कृपा करील का, आणि दुसरं लाज राखील का. याचं उत्तर काय? उत्तर सांगतो थांबतो. उत्तर एवढंच आहे, सांगणारा जरी तुकाराम महाराजांना भेटला नाही, ध्यानात घ्या, सांगणारा जरी तुकाराम महाराजांना भेटला नाही तरी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली तळमळ एवढी आहे ना की त्या तळमळीनेच देव धावत येईल. ध्यानात घ्या, तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची तळमळच एवढी वाढलेली आहे की ती हाक तुकोबाऱ्यांना पर्यंत पोहोचते, आणि मग देव तुकाराम महाराजांवर कृपा करण्याकरिता धावून येतो. तुकोबाऱ्या स्वतः म्हणतात, तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. एकदा का आपली असलेली हाक भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली की मग त्या देवाला धीर निघत नाही, तो आमच्यासाठी धावत येतो. म्हणजे केवळ निर्माण झालेली आर्तता हीच आम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. मग आम्हाला काही नको असतं. आमची आर्त हाक भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली किंबहुना आर्त हाक मारणाऱ्या भक्ताची देव वाट पाहत असतो. आर्त स्वराने हाक मारणारा आम्हाला कुणीतरी भेटावा. तसे देवाला हाक मारणारे भरपूर आहेत. देवाला हाक मारणारे भरपूर आहेत, देवाला आळवणारे भरपूर आहेत. कधी कधी तळमळीने आपण बोलतो की नाही, देवा बास झाला आता उचल, बोलतो की नाही आपण. पण खरं सांगा बरं, किती जणांना इच्छा असते लगेच उचलावं? हाक मारणारे भरपूर आहेत, पण अशा आर्ततेने नाही ना. आर्ततेने नाही. हे उगा आम्हाला विषयाचा कंटाळा आला म्हणून नको वाटायला लागलं. नको वाटायला काय आहे, 10 महिन्यापूर्वी हे वाक्य लोक बोलायचे, तरी मधल्या महिन्यात हे वाक्य पण कोणी बोललं नाही. चुकून उचलला तर म्हणे कोणी बोलायचं नाही. बोलायचं नाही बाबा, कोणी बोलायचं नाही. आम्हाला असं आर्तस्वराने हाक मारणारा कोणी नाही ना. पण जर आर्तस्वराने हाक मारणारा भेटला ना तर मग म्हणे भगवान परमात्मा त्याचीच वाट पाहत असतो. कधी एकदाचा तो हाक मारतो, कधी मी त्याच्याकडे जातो, अशी हाक मारणाऱ्याची भगवान परमात्मा वाट बघत असतो. तुकाराम महाराज बोलतात की नाही,
तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी ऐसे अर्थ ज्याचे मनी तुका म्हणे अर्थ ज्याचे मनी तुका म्हणे ऐसे 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 अर्थ ज्याचे मनी त्याची चक्र पाणी वाट पाहे त्याची चक्र पाणी वाट पाहे त्याची चक्र पाणी वाट पाहे आवडे मनासी त्याची चक्र पाणी वाट पाहे त्याची चक्र पाणी वाट पाहे त्याची चक्र पाणी वाट पाहे जावे पंढरीची आवडे मनासी जावे पंढरीची आवडे आता त्याला काही नकोय दुसरं काही नको की नाही. अभंगाची सुरुवात काय सांगते? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे. करुण स्वराने मारलेली हाक पण देवाला पुरेशी होते. म्हणून देव कृपा करील मज काय लाज राखेल ही भगवान परमात्म्याच्या कृपेकरिता तुकाराम महाराजांनी मारलेली हाक आहे. जरी सांगणारा भेटला नाही तरी ती हाक तुकाराम महाराजांची देवापर्यंत पोहोचली की नाही. ती हाक तुकाराम महाराजांची देवापर्यंत पोहोचली की तुकाराम महाराजांकरिता देव येतो आणि देव तुकाराम महाराजांवर कृपाही करतो. म्हणून आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये फक्त देवाला हाक मारणं आहे. आपण देवाला हाक मारावी आणि देवाने त्याच्या भक्तांकरिता यावं हा देवाचा नियम आहे. सगळं सोडून एकदा देवाला हाक मारली की देव काय करतो? ऐसे एक वटुनी जी एक क्षणी अनुसरले का माझी वाहनी मग तयाची चिंतवणी मजाची पडली. मग भगवान परमात्मा त्याचं सगळं योगक्षेम पहाम्यहम म्हणून एवढ्याकरिता आपण काय करावं? देवाला हाक मारावी. संकटात सापडलो की देवाला काय सांगावं? देवा धाव बाबा सोडव यातून सोडव सांगाव की नाही. आम्ही अडकलो की मग आम्हाला देवाची आठवण येते की नाही. तसं आम्हाला या संकटातून बाहेर पडण्याकरिता देवाला सांगावं देवा बास झालं 9:15 वाजले आता सोडव यातून सोडव. आपण देवाला हाक मारून सांगावी. त्या भगवान परमात्म्याला म्हणावं अहो या जन्म मरणाला येणं ही आमची लाज आहे. या लाजेतून बाहेर पडण्याकरिता तुम्ही आमच्यावर कृपा करा अशी आर्त हाक मारली तर भगवंत येतो. एवढाच तुकोबाऱ्यांचा सांगण्याचा उद्देश. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखेल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सेवेला समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो. टाळकरी वर्ग गायनाचार्य मृदंगमणी विणेकरी बाबा आदी करून सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ शिरडोन आणि परिसरातील उपस्थित झालेला सगळाच वारकरी बंधुवर्ग आपणा सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सेवेला येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला हे सगळेच ग्रामस्थ मंडळ शिरडोन असतील, आमचे परमार्थ स्नेही श्री परेश भाऊ पाटील असतील, त्यांच्या निमित्ताने आज या ठिकाणी येणं झालं. आमचे परमस्नेही परमार्थ मार्गी हरिभक्तीपरायण दिलीप भाऊ असतील हेडूटणे वगैरे त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग झाला. हा एक अत्यंत आनंदाचा उत्सव संपन्न करत असताना पाटील परिवारामध्ये झालेली एक दुःखद घटना त्याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. त्याही मातोश्रींच्या चरणी ही संपूर्ण सेवा समर्पित करतो. 2 आठवड्यापूर्वी आणखी एक दुःखद घटना घडली आणि कालच्या दिवशी आणखी एक दुःखद घटना घडली. परंतु तरीही भगवान परमात्म्याचं कार्य एकदा आपण समर्पित करावं देवाच्या चरणी या भावनेने आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण आमचे जगन्नाथ बुवा उत्तर शिवकर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण विकास महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनाचा ज्यांचा चांगला अभ्यास आहे, पाठा आहे, शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आहे, महाराजांचे आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण सागर महाराज आहेत, हरिभक्तीपरायण हरिदास बुवा आहेत
आमचे प्रतीकजी शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, निकेश महाराज आहेत, आदी करून ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नितेशजी ठोंबरे यांनी मृदंगाची साथ केली, त्यांचे आभार व्यक्त करतो. विणेकरी बाबांचे आभार व्यक्त करतो. परिसरातील बरीचशी मंडळी शिरडोणकरांवर प्रेम करणारी आहे, म्हणून त्यांच्या हाकेला ओ देऊन जशी आपण देवाला हाक मारावी तशी त्यांनी आपल्याला हाक मारली आणि त्यांच्या 2 वेळेच्या हाकेला आपण ओ दिली आणि आपण या ठिकाणी आला. आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे या संपूर्ण उत्सवाकरिता बराचशा तरुण वर्गाचा पुढाकार आहे. हे मला दिसून आलं. मी आल्यानंतर बराचसा तरुण वर्ग पुढे आला होता. आज कीर्तनामध्येही मागच्या बाजूला बराचसा तरुण वर्ग बसलेला आहे. म्हणजे ते मागे बसलेत एवढ्याकरिता की काहीतरी आपल्याला व्यवस्था करता येईल म्हणून एवढ्याकरिता ते मागे बसलेत. अन्यथा त्यांना इथं पुढंच यायचं होतं, परंतु मागे बसले, काहीतरी व्यवस्था करता येते, कोणीतरी पाहुणे आलेत. कारण तरुण मंडळीकडे आपण एखादं कार्य द्यावं आणि ते कार्य त्यांनी संपन्न करावं हे होतं, चांगल्या पद्धतीने संपन्न होईल. फक्त आपण एखादं कार्य त्यांच्याकडे दिलं पाहिजे दिलं की ते करतात. बरं, आम्हाला फार चांगला अनुभव आहे. आपल्या गावामध्ये ज्या वेळेला भागवत कथेचं आयोजन केलं होतं ना, त्यावेळेला तरुणांना सांगितलं होतं की बाबा तुम्हाला पण यात कार्य करायचं. त्यांचं एक वाक्य होतं, महाराज आमचं काम आम्ही करू, तुमचं तुम्ही करा. मी म्हटलं म्हणजे काय बाबा? ते म्हटले बाकीची सगळी जी व्यवस्था असेल ना, बाकी काय व्यवस्था करायची ती आम्ही करू, पण भजन कीर्तनातलं तुम्हाला कळतं की नाही ते तुमचं तुम्ही करा बघू. तुमचं तुम्ही, आम्ही येऊ नाही असं नाही, परंतु आम्हाला त्यातलं कळत नाही की नाही. आणि हा नियम आहे, ज्याला ज्यातलं कळतं त्यातला वाटा त्यांनी घ्यावा, म्हणजे आपलं सगळं कार्य व्यवस्थित होतं. या सगळ्या तरुणांचा एक मोठा हुरूप आहे, मोठ्या उत्साहाने ते हा कार्य संपन्न करतात. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित आपण सर्वांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा सद्गुरुनाथाच्या चरणी, गावदेवी मातेच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जाता जाता आपल्याला एक आग्रह, आपल्या सगळ्यांनाच, शिरडोणकरांना सगळ्यांना आग्रह आहे की आपल्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर आपण ज्ञानेश्वरीच्या एक 5 ओव्या तरी रोज वाचा, 5-10 ओव्या आपण रोज वाचा. तुकाराम महाराजांच्या गाथेचा एखाद दुसरा तरी अभंग वाचत चला. तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी याच्याविषयी आम्हाला फार प्रेम आहे, म्हणून मी ज्ञानेश्वरी गाथा सांगतो. पण असं काही कंपल्सरी नाही. कंपल्सरी म्हणजे नाही म्हणजे वाचूच नका असं नाही. वाचा, तुम्हाला जे आवडेल ते वाचा. तुम्हाला श्रीमद भगवद्गीता आवडत असेल, तुम्ही गीता वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा, दासबोध वाचा, गुरुचरित्र वाचा, मनाचे श्लोक वाचा, नवनाथ भक्तिसार वाचा, नाथाचे ग्रंथ वाचा, नाथांची भारुडं वाचा, नाथांचे अभंग वाचा, नामदेवाचे अभंग वाचा, गाथा वाचा, गीता वाचा, काय ज्ञानेश्वरी वाचा, काय वाचायचं ते वाचा, पण थोडं थोडं का होईना वाचलं पाहिजे. आपण वाचलं पाहिजे, थोडं थोडं का होईना पण आपण वाचा. साधू संतांचे चरित्र आणि साधू संतांचं वाङ्मय हे आपण वाचाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. किंबहुना मज तुमच्या कृपेला गे काज. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही जाणीना करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. उद्या 10 ते 12 आगासन येथे महाराजांचं कीर्तन होणार आहे. मी उद्या परवा भेटेल आपल्याला सगळे. उद्या परवा भेटेल म्हटलं सगळं. होय, यांना लिंक पाठवा भाऊ. माझ्याकडे काय